तरुण भारत नागपूर दिनांक 7 ऑक्टोबर 2022. जीवन जिज्ञासा अगाजे झालेची नाही. लेखक प्राचार्य श्री डोरले. दिनांक 9 सप्टेंबरच्या अंकातील कृष्णवंतो विश्वम आर्यम या लेखात आपण योगी अरविंदांनी वर्ष 1934 मध्येच आर्य या मासिकात आर्य या संकल्पनेचं विस्तृत विवेचन केलंय ते सविस्तरपणे पाहिलं. त्यानुसार काही महत्त्वाचे बिंदू आपल्या लक्षात येऊ शकतात. ते म्हणजे पाश्चात्य समजतात तसा हा शब्द वंशवाचक नसून वेदकाळापासून संस्कृतीवाचक म्हणून वापरात आहे. आर्य या शब्दाने एका श्रेष्ठ संस्कृतीचा, अविहत साधनेचा, तपश्चर्येचा तसंच उच्चतम आदर्शांचा बोध होतो. नैतिकता, संयमित जीवन, तेजस्वीपणा, सभ्यता, उदात्तता, कर्तव्यपरायणता हे सर्व दैवी गुण म्हणजे परमोत्कर्ष ज्याच्या जीवनात झालेला आहे तो म्हणजे आर्य असा श्रेष्ठ आदर्श पुरुष केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वातील प्रत्येक समाजात निर्माण व्हावा आणि परमेश्वराने निर्माण केलेलं हे जग आनंदमय करावं. सर्व भूतां परस्परे जीवाभावाचे मैत्र निर्माण करून अज्ञानाचा अंधकार दूर करून ईश्वरनिष्ठांची मांदियाळी म्हणजे समूह, मग तो चर्चमध्ये जाणारा असो, मशिदीत नमाज सादर करण्यासाठी जाणारा असो किंवा हिंदू देवतांमधील त्याच्या इष्टदेवतेचं दर्शन किंवा अभिषेक करणारा असो, तो निर्माण करावा जेणेकरून विश्वकल्याण साधता येईल. या व्यापक विचाराला, तत्वज्ञानाला संपूर्ण विश्वात पोचविणं म्हणजे संपूर्ण विश्व आर्यमय करणं. सरळ मनाने, प्रांजळपणे, कोणताही यत्किंचितही स्वार्थी विचार मनात न ठेवता हेतूच्या शुद्धतेकडे लक्ष देऊन जर विचार केला तर यात कोणालाही काहीही आपत्ती असल्याचं कारण आहे का? याचं प्रामाणिक उत्तर काहीही आपत्ती असण्याचं कारण नाही असंच आहे. हे उत्तर जगातील अस्तित्वात असलेल्या सर्व प्रमुख संस्कृतीतील प्राचीनतम असलेल्या हिंदू संस्कृतीने, हिंदू तत्वज्ञानाने प्राचीन वेद उपनिषद काळापासूनच दिलंय की यो यो याम याम तनुभक्तः श्रद्धयार्चितमिच्छति तस्य तस्याचला श्रद्धां तामेव विदध्याम्यहून. म्हणजे जो जो भक्त किंवा उपासक श्रद्धेने, विश्वासाने ज्या ज्या स्वरूपाची उपासना करू इच्छितो त्याची तीच श्रद्धा मी स्थिर करतो. या प्रकारचा व्यापक विशाल विचार सर्व देव नमस्कारात केशवम प्रति गच्छति ही अनुभूती हीच हिंदू धर्माची, सनातन धर्माची प्रत्यक्ष ओळख अनादी काळापासून आहे. पण हे जरी सत्य असलं तरी प्रत्यक्ष व्यवहारात हे घडत नसतं. कारण लौकिक जीवनाचे मापदंड आणि परमार्थ क्षेत्रातील अलौकिक जीवनाचे मापदंड वेगळे असतात. त्याचं भान ठेवावंच लागतं. ते जर नाही ठेवलं तर प्रचंड समस्या निर्माण होतात. जीवनात गोंधळ निर्माण होतो. त्यासाठी श्री रामदास स्वामींनीच नव्हे तर सर्व संतांनी विवेकाची कास धरायला सांगितलंय. विवेके क्रिया आपुली पालकावी असा आग्रह धरलेला आहे. एवढंच नव्हे तर विवेकामध्ये सापडेना ऐसे तो काहीच असेना अशी विवेकाची महती गायली आहे. हा विवेक जर नसेल तर तुमचं वैराग्यही हेकांड पिसे पण आहे म्हणजे त्याला काही अर्थ नाही असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिलाय. आज जगाच्या धकाधकीत जीवनाच्या सर्व महत्त्वाच्या अंगात म्हणजे कार्यक्षेत्रात, मग ते राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक, वैयक्तिक असं कुठलंही क्षेत्र असो, जो काही अभूतपूर्व गोंधळ चालू आहे, मतामतांचा गलबला, कोणी पुसेना कुणाला अशी मानसिक अराजकाची अवस्था निर्माण झाली आहे. त्याचं एकमेव महत्त्वाचं कारण जर कोणतं असेल तर ही विवेकहीनता आहे. हा विवेक आपण जागृत न ठेवल्यामुळेच आम्ही कोण याची आम्हाला विस्मृती झाली आहे. अद्यापही आपण त्याच विस्मृतीच्या भोवऱ्यात गरगर फिरतो आहोत. ते विस्मृतीचे भोवरे, भ्रांत कल्पंताचे जाळे आपल्यावर 150 वर्ष राज्य करणाऱ्या इंग्रजांनी निर्माण केलंय. कारण त्यांना आपल्यावर राज्य करायचं होतं. आपल्याला अखंडपणे गुलामीतच ठेवायचं होतं. त्यामुळे प्रयत्नपूर्वक, जाणीवपूर्वक सुनियोजित असं षडयंत्र त्यांनी रचलं. त्याचे आपण भक्ष्य बनलो. या षडयंत्राची सूक्ष्म चिकित्सा करताना स्वामी शिवतत्वानंद म्हणतात, इंग्रजांच्या आक्रमणाचं स्वरूप केवळ दैहिक संघर्षाचं नव्हतं तर ते मानसिक स्वरूपाचं होतं. त्यांचं लक्ष भारतीयांचं मन होतं, त्यांची बुद्धी होती. त्या मनाला आणि बुद्धीला फितवण्यासाठी त्यांनी अत्यंत दूरगामी, सूक्ष्म आणि मानसशास्त्रीय सिद्धांतावर आधारित अशा लॉर्ड मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीच्या मदतीने
प्राचीन काळापासून ज्या राष्ट्रीय आणि वैयक्तिक निष्ठा बाळगून भारतवासी आपलं जीवन जगत होते, त्या जीवननिष्ठा, त्या श्रद्धा नष्ट करण्यास प्रारंभ केला. इतिहासाच्या चिकित्सक अध्ययनाने त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली होती की भारताचा प्राण हा त्यांच्या धर्मश्रद्धेत आहे. अवतारांची पुण्यभूमी म्हणून धर्मभूमी, मातृभूमी असं म्हणून भारतीय देशाकडे पाहतात. स्वधर्म, स्वभाषा, स्वसंस्कृती या भावधारेशी तो एकरूप झालेला आहे. गंगा, गायत्री, गोमाता या तिहेरी निष्ठांशी त्याची अतूट बांधिलकी आहे आणि या साऱ्यांचा मूळ स्रोत हा वेद आहे. त्यामुळे या न्यायाने त्यांनी सर्व गोष्टींची आखणी केली. त्याचा शोध घेणं ही काळाची गरज आहे. आधुनिक तंत्रविज्ञान, ज्ञानग्रहणाची आधुनिक साधनं वापरण्यात कुशल असलेल्या नवीन पिढीने तरी हे समजून घेणं आज आवश्यक आहे. कर्नल बोर्डन आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ 15 ऑगस्ट 1811 रोजी कर्नल बोर्डन यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाला एक मोठी देणगी देऊन एक अध्यासन म्हणजे चेअरची स्थापना केली. त्याचा कार्यभार प्रोफेसर मोनियर विल्यम्स यांच्याकडे सोपवण्यात आला होता. या अध्यासनाची उद्दिष्ट याप्रमाणे होती. पहिलं उद्दिष्ट भारतीयांचं धर्मांतर करून त्यांना ख्रिश्चन बनविणं. दुसरा, ख्रिश्चन बनविणं सोपं जावं यासाठी त्यांच्या धर्मश्रद्धा, त्यांचा विश्वास नष्ट होईल अशा पद्धतीने त्यांच्या मूळ धर्मग्रंथांचा विपरीत अनुवाद करणं. या हेतूच्या सिद्धतेसाठी पहिल्यांदा आपले विद्वान म्हणजे लर्निड पर्सनल तयार करणं, विकृत भाषांतरं त्यांच्याद्वारे करून घेणं आणि त्यावर आधारित शिक्षणक्रमाद्वारे भारतीय मानसिकता प्रदूषित करणं. Special object of Borden's magnificent request was to promote the translation of the scriptures into English so as to enable his countrymen to proceed in the conversion of the native men of India to Christian religion. मोनियर विल्यम प्रस्तावना, संस्कृत इंग्रजी कोश. या हेतूच्या पूर्ततेसाठी दृष्टीने महत्त्वाचं उचललेलं पाऊल म्हणजे अध्यासनाच्या वतीने वेदांचं विकृत भाषांतर करण्याचं महत्त्वाचं कार्य मॅक्स मुल्लर या विद्वान व्यासंगी भाषाशास्त्र विशारदाकडे देण्यात आलं. त्यासाठी त्याला भरपूर मानधन देण्यात आलं, म्हणजे सुमारे 40 लाख रुपये. त्याने वर्ष 1855 ते 1900 या प्रदीर्घ कालखंडात वेदांचं भाषांतर केलं. पण मानधनाशी प्रामाणिक राहून त्याने ते कोणत्या हेतूने केलंय याचं प्रामाणिक प्रांजळ निवेदन कौतुकाने आपल्या पत्नीला आणि मुलाला लिहिलेल्या पत्रांमधून त्याने केलंय. आपल्या पत्नीला लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो, माझं कार्य अध्यासनाने सोपवलेलं माझ्या हातून तडीस जाईल असं मला वाटतं. त्याचे इष्ट परिणाम पाहण्यासाठी मी जगलो नाही तरी माझी खात्री आहे की माझी ही ऋग्वेदाची प्रत आणि वेदांचं भाषांतर याचा हिंदुस्थानच्या भाग्यावर आणि इथल्या ख्रिश्चनीकरणाच्या वेगावर मोठाच परिणाम झालेला तुला दिसेल. लाखो लोक स्वधर्म त्याग करून ख्रिस्ती झालेले असतील. वेद हे त्यांच्या धर्माचं मूळ आहे ते दाखवण्याचं निमित्त करून त्यांचा समूल्योच्छेदन करणं सोयीस्कर आहे. ते जर झालं तर गेल्या 3000 वर्षात जो त्या वृक्षाचा विस्तार झालाय तो सहजच नष्ट होईल असा माझा विश्वास आहे. वेदाज आर द रूट्स ऑफ देअर रिलिजन अँड टू गो देम नॉट टू सटेज आय फील शुअर इज द लोनली वे ऑफ अपसेटिंग ऑल दॅट which am spring on the during the last 3000 years. तर आपल्या मुलाला लिहिलेल्या पत्रात वेद वाङ्मयाच्या प्राचीन महात्म्याचा अधिक्षेप करताना तो लिहितो, अरे वेदांचं कसलं आलंय महत्त्व. श्रेणीनुसार क्रमच लावायचा झाला तर मला करार, कुराण, जना करार म्हणजे ओल्ड टेस्टामेंट, बुद्धांचा त्रिपिटिका, कन्फ्युशियस आणि नंतर वेद असाच लावावा लागेल. देअर लाईज द डिस्ट्रिक्टिव्हनेस ऑफ द बायबल. अदर सेक्रेट बुक्स आर जनरली कलेक्शन्स ऑफ एन्शियंट टाइम्स. मॅक्स मुल्लरची पत्रे यामधून. वेदांवर बायबलचं महात्म्य प्रस्थापित करण्यासाठी आणि त्या माध्यमातून भारतीयांची वेदश्रद्धा निर्मूलन करणं आणि ख्रिश्चनीकरणाचा वेग वाढवण्यासाठी मानधनाच्या माध्यमातून आपल्या बुद्धीचा विक्रय करणारा हा महापंडित, ज्याचा आदर्श आजही भारतातील अनेक विद्वान, विचारवंत, पुरोगामी, सुधारक प्रामाणिकपणाने पालन करून सामान्य जनांचा अखंड बुद्धिभेद करण्यात आपली वाणी, लेखणी, करणी म्हणजे कृती करीत असतात. अशा महाभागांचा उल्लेख स्वामी विवेकानंदांनी डिनॅशनलाइज्ड हाफ एज्युकेटेड पर्सन्स ऑफ मॉडर्न सोसायटी अशा शब्दात केलाय. तो आजही तितकाच लागू पडतो. आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत एक भ्रम. हा भ्रम म्हणजे आर्य हा शब्द वंशवादी जातीवाचक असून आर्य हे लोक मूळ भारतीय नाहीत, तर त्यांनी भारतावर आक्रमण केलंय आणि त्यांनी इथले मूळ रहिवासी दस्यू, दास म्हणजे द्रविड वंशीयांचा नायनाट केला आणि मग ते इथे स्थायी झाले.
हा भ्रममूलक सिद्धांत मॅक्स मुल्लरच्या ऋग्वेद भाषांतरानंतर दृढमूल झाला, कारण त्यामुळे आम्ही जसे आक्रमक तसे तुम्हीही आक्रमकच. त्यामुळे संस्कृतीचं, उदात्त संस्कृतीचे आर्य जे पुढे हिंदू म्हणून परिचित होऊ लागले. हा देश मुळात त्यांचा आहे. प्रचलित भाषेत सांगायचं झालं तर हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. हा देश म्हणजे हिंदूंचा हिंदुस्थान आहे असं म्हणण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? ही न्यूनगंडात्मक मानसिकता त्यातून अधोरेखित करण्यात आली. आजही तिचे पडसाद अभ्यासक्रम, इतिहासाची पुस्तकं, विचारवंतांचे टीव्हीवरील डिबेट्स यातून उमटताना आपण पाहतो, ऐकतो. जाणीवपूर्वक निर्माण केलेल्या या भ्रमजालातून भारतीयांची मानसिकता पूर्णपणे विमुक्त झाल्याशिवाय आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करणाऱ्या भारताच्या प्रगतीची गती वाढणार नाही. आज भारतीयच नव्हे तर जागतिक कीर्तीचे अभ्यासकच आर्यांचं आक्रमण एक भ्रम असं म्हणू लागले आहेत. त्यात फ्रान्सचे विख्यात संशोधक मिशेल डेनिनो हे आहेत. त्यांनी वर्ष 1966 मध्ये इन्व्हेजन दॅट नेव्हर वॉज या शीर्षकाचं एक पुस्तकच लिहिलंय. त्यात त्यांनी आर्यांचा आक्रमणाचा सिद्धांत कसा चुकीचा आहे हे पुराव्यांनिशी सिद्ध केलंय. त्यांच्या हेतूबद्दल विधान करताना ते म्हणतात, आर्यन इन्व्हेजन थिअरी वॉज डेलिबरेटली क्रिएटेड ओनली टू एस्टॅब्लिश बायबल सुप्रीमसी ओव्हर वेदाज अँड टू क्रश द ग्रेट कल्चरल हेरिटेज ऑफ एन्शियंट हिंदू कल्चर. ही वस्तुस्थिती सांगूनच ते थांबत नाहीत, तर ते म्हणतात, आज संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यात उत्खननामध्ये सापडणाऱ्या देवदेवतांच्या मूर्ती, नगररचना, शिलालेख, ताम्रपट, संस्कृत, लॅटिन, ग्रीक भाषेतील विलक्षण साम्य आणि मुख्य म्हणजे जनकशास्त्रातील DNA पुरावे या सर्व गोष्टींमुळे तर AIT म्हणजेच आर्यन इन्व्हेन्शन थिअरी ही आता AMT अर्थात आर्यन मायग्रेशन थिअरीत बहरलेली आहे. आर्यांचं आक्रमण नव्हे तर संपूर्ण विश्वात प्रसरण द इन्व्हिजन नेव्हर वॉज मधून. मग आपल्या पूर्वजांनी उगीच म्हटलं होतं का की कृण्वन्तो विश्वमार्यम? जीवन जिज्ञासा या सदरातील प्राचार्य श्री डोरले यांचा हा लेख आपण तरुणभारत.net या संकेतस्थळावरही ऐकू शकता. असेच अभ्यासपूर्ण लेख ऐका फक्त डिजिटल तरुण भारत सोबत. त्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअरही नक्की करा. धन्यवाद.